होणार. कोणाच्या घरामध्ये सुखाचं अगदी लाडू खायला मिळणार आणि कुणाच्या घरामध्ये अगदी पाहायला गेलं तर घरच्यांचा बोल खायला मिळणार. कारण क्रिकेट जेव्हा एखादा खेळाडू खेळायला येतो तेव्हा घरातले सर्वजण मॅच पाहत असतात. अगदी आपले आई वडील, आपले लहान भावंड, आपली बहीण, आपले पाहिले तर पत्नी, आपली मुलं, पण सगळ्यांना हेच वाटत असतं की माझ्या फॅमिली मेंबरमधला खेळाडू त्या मैदानामध्ये चांगला खेळला पाहिजे. मॅचला होते सुरुवात. पुढून खेळण्याचा प्रयत्न केलाय, लेग कटचा प्रयत्न. गोलंदाज आपण पाहतोय सचिन लांगी. बॅटिंगसाठी चान्स मिळाला नाही, परंतु बॉलिंगमध्ये मला बरंच काही चांगलं करायचंय हेच दाखवून देतात. पहिला आलाय तो अर्थातच डॉट बॉल. दुसरा बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच बॉलला जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला थर्ड मॅनच्या दिशेने आणि आता स्ट्राईक मिळेल ती सुधीर पवार या खेळाडूला. टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यासोबत जर प्रामुख्याने विचार केला गेला तर बराच यांनाही अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा आणि त्याचबरोबर रबर क्रिकेटचा. ज्या प्रकारे आपण पाहिले तर मोहन पारदियांचा अनुभव आपण आज या मैदानामध्ये पाहिला, तसाच सुधीर पवारला आता या मॅचमध्ये रन चेसमध्ये खेळावा लागेल. नावाची दहशत कालही होती, आजही आहे, उदय ठेवणार ते दाखवावं लागेल. फिरवलाय बॉलला, मगाशी लेगकट पाहायला मिळाला परंतु आता लेफ्टी आल्यानंतर बॉलला व्हेरिएशन दिले. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. अगदी दिमागाने बॉलिंग करतात. प्रत्येक बॉल तंत्रशुद्ध पद्धतीने हाताळला जातोय. प्रत्येक बॉलवर आपला मास्टर क्लास दाखवला जातोय. तो नाव त्यांचं सचिन लांगी. पायातला बॉल पुढे ठेवाल तर त्याला अगदी डोक्यावरून पाठवतील सीमा पार. नाव त्यांचं सुधीर पवार. ठोकलाय षटकार. 88 धावसंख्येची गरज आहे आणि या बॉलवर ठोकलेला षटकार समोर टाकला तर अगदी तो रबर बॉल आहे. त्या बॉलला आपण उडवल्यानंतर तो थांबत नाहीये, तो फक्त सीमारेषा ओलांडतो. आजचा जर आपण दिवसाचा विचार केला तर तब्बल 4 बॉल बॉक्स अगदी षटकाराच्या बाहेर हरवले बॉल. काही बॉल फुटले. म्हणजे एवढं चांगलं पाहिलं तर बॅटिंगचा क्लास पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका. टॅपचं क्रिकेट पाहायला मिळतंय. एक धाव तर जरूर मिळते. आता साथ द्यावी लागेल रोहन वाघमारे, आता डोनेवाडीचा छोटा डॉन, या खेळाडूला साथ द्यावी लागेल अर्थातच आपल्या कॅप्टनची सुधीर पवारची. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. जरूर इथे फिल्डर आहेत तैनात. हातामध्ये बॉल, त्याचबरोबर सिंगल रूपामध्ये धाव. संघाची टोटल 9 धावा. पहिलं षटक संपलंय. चांगलं षटक हाताळलं असं म्हणावं लागेल बॉलर सचिन लांगी यांनी. धावा झाल्यात 9. 88 ची गरज म्हणजे आता जिंकण्यासाठी करायच्या त्या 79 रन. चला फास्ट घ्या, उशीर करू नका. आपल्या बऱ्याच खेळाडूंना बाहेर दूरवर सुद्धा जायचंय. खरं तर या नानिवली गावचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. एक चांगलं सुसज्ज मैदान आपल्या या सर्व खेळाडूंना मिळवून दिलं. चांगल्या प्रकारचं मैदान आपण पाहतोय. त्यानंतर निसर्गाच्या अगदी कुशीमध्ये असलेले हे मैदान, ज्या प्रकारे आपण इथून पाहिल्यानंतर सहज इर्शालवाडी हा गड आपल्याला दिसतोय. ते इर्शालवाडी गडाच्या अगदी पायथ्याशी मोरबे धरणाच्या अगदी हवेशीर कुशीशी आपण इथे आहोत. एक चांगली अशी स्पर्धा रंगते. अर्थातच रायगड आदिवासी रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार पहिला पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये सर्व काय आलंय. सकाळी मॅचेस आपल्या अगदी उशिरा झाल्या होत्या तेव्हा आयोजक म्हटले होते थोड्याशा चुका होतील, परंतु जो माणूस करतो तोच चुकतो. जो माणूस करत नाही तो कधी चुकूच शकत नाही. म्हणून या गोष्टीमधून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आज आपण रबर बॉल प्रीमियर लीग चालू केली. पुढच्या टायमाला आपण या एका पर्वाचे 10 पर्व करूयात. अनेक मोठमोठ्या स्पर्धा अगदी आपल्या हातातून होतील यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. कारण की आदिवासी क्रिकेट एवढं उंचीवर गेलंय की त्यांनी आज दाखवून दिलं की बॅटिंगमध्ये फक्त आणि फक्त चौकार षटकार पाहायला मिळतात. मोहन पारदीचे आपण 2 अर्धशतक पाहिले, त्याचबरोबर आपण मयूरचे अर्धशतक 2 पाहिले. चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय.
बंटी वाघे कोल्हारेचा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर. या गोलंदाजाने प्रयत्न चांगले केले होते, परंतु मयूर आणि त्याचबरोबर मयूरच्या साथीला आपण जर पाहिलं पहिल्या मॅचमध्ये धीरजने ज्या प्रकारे बॅटिंग केली होती अगदी या गोलंदाजावर तुटून पडले होते, परंतु गोलंदाजाने त्या मॅचचा अगदी विसर त्या मॅचला अगदी विसरला आणि नवीन मॅचला सुरुवात केली. कारण येणारा प्रत्येक क्षण नवीन असतो. वेगवान गोलंदाज बंटी, चांगला बॉल, खा वेगात बॉल टाकलाय. एखादी मॅच खराब गेली म्हणून काय झालं, परंतु येणाऱ्या नवीन मॅच मध्ये मला चांगलं काहीतरी करायचं हेच दाखवतोय बंटी. आणि टाकलेला बॉल, मिळाली धाव फक्त एक. मोठं टार्गेट आहे, 88चं टार्गेट आहे. प्रत्येक बॉलवर मार्की हिट करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो. रनआउटची संधी निर्माण होणार का, परंतु नाहीये. डॉट बॉल जातोय. धावा स्थिरावतात त्या अर्थातच 11 धाब्यांवर. 11 पर्यंत धावा स्थिरावल्यात. चांगला बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. अगदी परफेक्ट यॉर्कर. अगदी क्रिकेटमध्ये दोन गोष्टींना सन्मान दिला जातो, एक म्हणजे सर सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि तोच यॉर्कर पाहायला मिळाला, तो अर्थातच बंटी या गोलंदाजाच्या माध्यमातून. उंच गेला फटका, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील, परंतु बॉल अगदी दोन फिल्डरच्या मधोमध पडलाय. दोन पूर्ण आहेत, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता या बॉलवर जर का मोठा फटका आला तर अगदी पुढच्या मॅच पुढच्या ओव्हरसाठी अगदी कॉन्फिडन्स येईल. परंतु जर का आता या गोलंदाजाने एक षटक जर का चांगलं हाताळलं तर बॅटिंग करणाऱ्या संघावर दडपण दडपण दडपणच राहील. चांगला फटका आहे, फटका चांगला आहे, उंच उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, विकेट जाईल. शेवटच्या बॉलवर विकेट आलीये. बंटीने दाखवून दिलं. मागच्या मॅच मध्ये माझ्या विरुद्ध आक्रमण झालं होतं, तो बॅटरकडे तेवढा क्लास चांगला होता. माझा तो पाहिला तर क्षण थोडा चुकीचा होता, माझ्या बाजूने नशीब नव्हतं. परंतु येणाऱ्या प्रत्येक ओव्हरसाठी मी माझं सर्वोच्च देणार, कारण की मी ज्या टीमच्या नावासाठी मैदानामध्ये उतरलोय तो कार्तिकीय वाकस संघ. या स्पर्धेमध्ये क्वालिफाय मला करायचंय आणि तेच करून दाखवलंय. आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये टीमसाठी त्याने खर्च केल्या ते अवघ्या धावा, त्या फक्त 5 धावा आणि त्याचबरोबर विकेट सुद्धा मिळवतोय. चौदा धावा झाल्यात, म्हणजे आता जिंकण्यासाठी 74 धावा संख्येची गरज. बॉल शिल्लक 18 बॉल. 18 बॉल 74 धावा आपण जर म्हटलं ना तर होणार नाही असंही नाहीये. आपण बघितलं मगाशी एक बॉल मध्ये 20 धावा सुद्धा आल्या होत्या. रबर बॉल मध्ये आपण बरंच वेगवेगळं अनोखं विक्रम सुद्धा पाहिलेले आहेत. बॉलर तैनात. यॉर्क बॉल आहे, त्या बॉलरला अगदी यॉर्कर दिसायला लागले, त्यांनाही माहिती आहे. नवनाथ हरड धामोतेचा गोलंदाज. नेक्स्ट बॉल आपण बघूयात. चांगला फटका समोर टाकलाय, फेकलाय, पाठवलाय, सीमा रेखा बाहेर आलाय षटकार. परफेक्ट, अगदी चांगला फटका सुद्धा होता. 6 धावा जरूर मिळतील. 6 धावा आणि टीमची टोटल 20 पर्यंत पोहोचलाय.
20 धावा झाल्यात म्हणजे आता जिंकण्यासाठी अजूनही 68 धावसंख्येची गरज असेल. 68 करायच्यात. बॉल अगदी 16 शिल्लक असतील. चांगला फटका सीमारेखा बाहेर आहे. कडक कडक फटका सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार. अगदी व्यवस्थित बॉल आहे. लीगल डिलिव्हरी असेल. लीगल डिलिव्हरी आहे. दोन बॉल 2 षटकार अगदी खेचलेत. रोहन वाघमारे. जोपर्यंत रोहन आहे तोपर्यंत मॅचचा निकाल अगदी दोलायमान स्थितीमध्ये असेल. एखादी तो अगदी पराभवाच्या छायेत आपल्या संघाला जाऊ देऊच शकत नाहीये. एवढा मास्टर क्लासने भरलेला पाहिजे तर छोटा पाक बडा धमाका. वाईट बॉल असेल. वाईट बॉलचा सिग्नल. स्लोअर बॉल आता फसवला. मागील 2 बॉल जर पाहिल्या तर वेगवान होते परंतु यानंतरचा बॉल या गोलंदाजाने फसवला आणि त्याचबरोबर स्लो टाकला. स्लो बॉलचं इथे उत्तर कोणत्याच प्रकारे नव्हतं. त्याचबरोबर चाललाय हा बॉल निर्धाव. टीमची टोटल 27. 27 धावा झाल्या. अर्थातच प्रत्येक बॉल मोठे फटके करावे लागतील, मारावे लागतील. बॅटची एज छान थर पाहिला तर वेगवान बॉल जातोय सीमा पार. चौकार. चौकार झालाय. 31 पर्यंत संघ पोहोचलाय. 57 धावसंख्येची गरज आहे. मॅच आता अगदी हळूहळू विजयाच्या जवळ जाण्यासाठी संघर्ष करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका सरळ मारण्याचा प्रयत्न केलाय. 2 फिल्डर येतील परंतु थांबणार नाहीये. हा शॉट होता तो म्हणजे अर्थातच आपण पाहिलं डोणेवाडीचा छोटा डॉन रोहन वाघमारेच्या बॅट मधून A1 क्वालिटी. चौकार. पस्तीस धावा झाल्यात. 35 झाल्या. अर्थात 53 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आणि मॅच जर पाहिली ना तर अजूनही या मॅचचा निकाल लागलेला नाहीये. आताही पाहिलं तर या मॅच मध्ये चित्र बदलू शकतं. बॅटिंग करणारा संघ या धावा चेस करू शकतो. कारण की समोर पाहिला तर आयकॉन खेळाडू आहे प्रशांत मडवी. आयकॉन खेळाडू आपल्याला ज्या प्रकारे या टीमने संघामध्ये घेतलंय, आपल्यावर विश्वास टाकलाय, मग विश्वासाला सार्थ व्हावं लागेल. तरी आज केलेली बॅटिंग चांगली आयुष्यभर आपला संघ आणि त्याचबरोबर हा रायगड आदिवासी प्रीमियर लीगचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग लक्षात ठेवील. त्यासाठी बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे बॅटिंग पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये मयूरने केली, ज्या प्रकारे बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर मोहन पारदेने केली, तसं आता इथं पाहिलं तर बॅटरला करावं लागेल. उलटाच बॉल अलग दी कार्पेट फटका चाललाय आणि त्याचबरोबर इथे फक्त मिळेल ती एकच धाव. स्ट्राईक रोटेट होतीये. रोहन वाघमारेला मिळेल स्ट्राईक.
जबरदस्त फटका, पायावरचा बॉल, अगदी उसळी घेतली बॉलला. सनत जयसूर्या स्टाईलने बॉलला मारलंय, उडवलाय बॉल सीमा पार, षटकार. एक चांगली बॅटिंग करताना पाहतोय हा खेळाडू. छोटा खेळाडू जरी पाहिलं तर उंची लहान असेल, परंतु या खेळाडूची बॅटिंग पाहता अगदी कमालीची बॅटिंग आहे. 6 धावा इथेही मारल्यात आणि त्याचबरोबर टीमची टोटल 42 झाल्यात. 10 बॉल आणि 46 धावांची गरज. धावा होऊ शकतात, प्रत्येक बॉलवर आक्रमण केलं तर नक्कीच धावा या चेस केल्या जाऊ शकतात. बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, वाईटचा सिग्नल. आता 45 करायचे, 10 मध्ये 45 धावांची गरज. या 45 धावा जर मारल्या ना तर अगदी मनोज झोरे यांच्याकडून पाहिजे त्या दोन्ही बॅटरला तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज असेल. पायावरील बॉल खेळण्याचा प्रयत्न, पायाला बॉल ब्रश, त्याचबरोबर मधोमध सापडले. LBW विकेट डाऊन, खेळाडू बाद. चांगली बॅटिंग अगदी खेळाडूने केली. वन साइड खेळला रोहन वाघमारे, परंतु शेवटी LBWच्या रूपामध्ये याला बाद करण्यामध्ये यश आले. त्या अर्थातच गोलंदाज करण वाघमारे, मोहाची वाडियाचा गोलंदाज. ज्ञानेश्वर हिलम आलेत. चांगला बॉल पाहायला मिळाला. अर्थातच इथे फक्त मिळेल ती एकच धाव. आता एका धावेने काही उडार नाहीये मॅच मध्ये. जर का आपल्याला विजयाच्या जवळ जायचं तर प्रत्येक बॉल हा टोलेजंग फटकावाच मारलाच पाहिजे. तो फक्त षटकाराच्या दिशेने गेलं गरजेचं आहे. जर का सिंगल आली तर बॉलिंग करणारा संघ खुश असेल. बॅटची एज आणि त्याचबरोबर ठेकन, विकेटच्या मागे काम तमाम, खेळाडू बाद. अर्थातच आयकॉन खेळाडू आपण बघितलं प्रशांत मडवी मैदानाच्या बाहेर. अजय वाघमारे कोंढाण्याचे खेळाडू आलेत आता. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. यॉर्कर बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता त्या गोलंदाजाकडून नाव त्याचं करण वाघमारे, मोहाची वाडी नेरलचा गोलंदाज. बॉल टाकतोय डॉट. टीमची टोटल स्थिरावतीये 44. म्हणजे आता जिंकण्यासाठी अजून गरज असेल ती 44 धाब्यांची. 6 बॉल 44 धाब्यांची गरज. आता बॉलिंग मार्कवर बॉलर आपण बघितलं तर अर्थातच येईल सचिन लांगी. पुन्हा एकदा सचिन लांगी बॉलिंग मार्कवर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला, स्विच हिटचा फटका, झेल घेण्याची संधी निर्माण होतीये. मिळते सचिन लांगींना विकेट. बाद होतो खेळाडू. ज्ञानेश्वर हिलम मैदानाच्या बाहेर. आजचा पहिला दिवस आपण पाहिला तर पहिल्या दिवसामध्ये अनेक विक्रम पाहायला मिळाले. पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर अर्थातच चिंचवड संघाने ज्या प्रकारे बॅटिंग केली ना ती पाहण्यासारखी होती. त्या टीमचे जर पाहिलं तर सलामीची जोडी धीरज पवार आणि त्याचबरोबर मयूर वाघ, वाजीपूरचा खेळाडू, एक खेळाडू भिंगारचा, या दोघांनी अगदी पाहिलं तर आजची दिवसाची अगदी सुरुवात केली. तब्बल आजच्या दिवसामध्ये त्यांनी 190 धावा नॉट आउट नक्कीच केल्यात. जबरदस्त बॅटिंग, एक चांगला खेळ त्यांनी सादर केला. त्यानंतर 250 पाहायला मिळाल्या मयूर वाघच्या बॅटमधून. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 250 पाहायला मिळाल्या. तब्बल 59 वैयक्तिक 2 मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. ते अर्थातच बॅटर मोहन पारदेच्या बॅटमधून. मागच्या मॅच मध्ये 76 अगदी थोड्या कमी पडल्या होत्या, परंतु त्या 76चा अगदी विचार केला त्यांनी आणि आता 87 मारल्या. म्हणजे 11 धावा जास्त मारल्या, 12 जास्त करायला लावल्या.
विजय झाला संघ आपण पाहिलं तर अर्थातच नेक्स्ट राऊंड मध्ये कार्तिक 11 वाकस संघाचा होतो इथे पदार्पण आनंदजी मिरकुडे साहेबांचा हा संघ आणि त्याचबरोबर यामागचा सामनावीर नो डाऊट ज्याने 59 धावा जमवल्या असा खेळाडू मोहन पारधी हा ठरतो या मॅचचा सामनावीर. मोहन पारधी या जरा आपण सामनावीरचा किताब घेण्यासाठी